योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान. तर विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदमांकडून आरोपांचं खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप. त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. मंत्र्यांनी लाच सोडली, आव्हाडही भडकले. स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार. शिरूरमधल्या गुनाट गावातून मध्यरात्री 1:30 वाजता दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या. नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा. धनंजय मुंडेंचाच तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जवळपास निश्चित. भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर, तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह. सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार. नोकरदारांसाठी मोठी बातमी. यंदा पीएफवर मिळणार 8.25% व्याज. गेल्या वर्षीचा व्याजदर कायम. शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 1414 अंकांनी कोसळला, तर निफ्टीतही 420 अंकांची घसरण. गुंतवणूकदारांचे 7.25 लाख कोटी बुडाले. राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर. गेल्या 5 वर्षातला खर्चाचा नीचांक. लाडकी बहीण योजनेचा खर्चाला हातभार. अमेरिकेतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेंच्या कुटुंबियांना अखेर व्हिसा. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनं 14 दिवसानंतर मिळाला व्हिसा. नीलमची मृत्यूशी झुंज. उत्तराखंडमध्ये चमोली बद्रीनाथ हायवेवर हिमकडा कोसळला. प्रचंड बर्फवृष्टी. ढिगाऱ्याखाली 57 मजूर अडकल्याची माहिती. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग. बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप. बोट जळून खाक झाल्यानं सुमारे 2 कोटींचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.